येथे नाही उरो आले अवतार ते पांगर जीव महाराज म्हणतात अवताराच्या राशीच्या राशी संपल्या. या ठिकाणी थांबायला मात्र कोणी आले नाही. सोपा मुद्दा कीर्तनातून सांगून जातो. मला सांगा, कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी 1200 रुपयात रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन 50,000 रुपयाला टोचून घेतलं ते तरी राहिलेत कमी. ज्यांनी 1200चे 50 रुपये तयार केले ते डॉक्टर तरी राहतील का? आलेला प्रत्येक जीवाला एक ना एक दिवशी मारावं लागणार. अजून सोपं करून सांगतो, बाबा व्यवहारातले सगळे नाते तुम्हाला तोडता येतील. बघा, तुम्ही काही क्षुल्लक कारणावरून भाऊ भावातलं नातं तोडून टाकता, काही क्षुल्लक कारणावरून बहिणी भावातलं नातं तोडून टाकता, काही नास्तिक मुलं आपल्या आई वडिलांचं नातं तोडून टाकता. व्यवहारातले सगळे नाते तुम्हाला तोडता येतील, पण मृत्यूचं नाते इतकं बळकट आहे, काही केलेलं तुमच्याकडून ते तुटू शकत नाही. हे नातं माणसाच्या जीवनामध्ये एकदाच येतं, माणसाला डायरेक्ट सोबत येतं. नात्यासारखं खरं नातं मृत्यूलोकात कोणतंच नाही. मौत ने हर एक जीव से रिश्तेदारी कर रखी है. मौत ने हर एक जीव से रिश्तेदारी कर रखी है. आज किसी से तो कल किसी और से. आज कोणाला तरी मृत्यू जवळ करणार, उद्या कोणाला तरी करणार आहे. जाणं मात्र प्रत्येकाचं निश्चित आहे. अजून सोपं करून सांगतो, बाबा कीर्तनाला आले लोक सुद्धा जाणार आहे. ते कीर्तनाला आले नाही ना, अहो ते सुद्धा जाणार आहे. जो तुमच्या समोर 1-1.5 तास कंबर कसून कीर्तन करतोय, हा कीर्तनकारही जाणार आहे, याचा बाप सुद्धा जाणार आहे. देखत देखत नातू पंतू तोही पैसा झाला. महाराज म्हणतात, आपल्या पूर्वाच्या वाटेला निघून गेले, तीच वाट एक दिवशी आपल्याला निवडायची आहे, आणि त्याच वाटेवरती आपल्या दिवशी वाटचाल करावं लागणार. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये ओबीच्या माध्यमातून उदाहरण देतात. जसा सूर्योदय झाला की सूर्यास्त होते, सकाळ झाला की संध्याकाळ होते. कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये सुख येतं, दुःख येतं. हे जसं मानवी जीवनाचं कालचक्र आहे, तसं ज्यानं मृत्यू लोकात पहिला श्वास घेतला, शेवटचा श्वास त्याला इथं सोडावं लागणार आहे. ज्ञानोबा म्हणतात, उपजेते नासे नासले ते पुनरपी दिसे. ये गट्टी का यंत्र जैसे परी परमे का. किंवा 9वीं मर गए 10वीं मर गए 788 33 केवटी देवता मर गए पडे काल के फासे. जमका अजब तडाका वेग तू क्या जाणे लढका वे. भल्या भल्या लोकांना अवतार कार्य संपावं लागलं, आपल्याला का म्हणून अवतार कार्य संपावं लागलं नाही. पुढे जाऊन कबीर महाराज असं म्हणतात, कधी बाहेर गावाला तुम्ही फिरायला गेले ना, कोणाला लात लावून म्हणू नका की कामतवाडी माझं गाव, कोणाला लात लावून म्हणू नका की कर्दे माझं गाव, कोणाला लात लावून म्हणू नका की नारणे माझं गाव. कबीर महाराज म्हणतात, माफ करा भाऊ, हे तुमचं आमचं गाव नाही, अरे तो मुर्द्यांचं गाव. कबीर महाराजांचं वाक्य, साधो
साधो हे मुर्दो का गाव साधो साधो हे मुर्दो महाराज म्हणतात गर्भामध्ये राहू नका. मुर्द्यांच्या गावामध्ये जन्मला आपण लोक आहे, मराव प्रत्येकाला लागणार. महाराज म्हणतात गुरु मरगा चेला मरगा मरगा अख्खी रोगी रे साधू 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 हे तू मुर्दू का गाव. मुर्द्यांच्या गावामध्ये आपण जन्माला आलेलो आणि एक दिवशी प्रत्येकाला मरावं लागतं. बाबा मृत्यू आठवडे येणारे जाण प्रत्येकाचं निश्चित आहे. आता मी सांगतो मृत्यू आठवडे येणारे जावं लागणार आहे. पण जेवढं आपण सध्या मृत्यूला सोपं समजतात ना तेवढं तुम्ही त्याला सोपं समजू नका. आपण मृत्यूला बोलवावं आणि त्याने लगेच यावं. तो का आपला सालदार येतो. सालदार येते तेव्हा मृत्यू कधी येणार. बाबा मृत्यूला सोप्यात घेऊ नका. तो येणार आठवडे मृत्यूची वार सत्य. पण मृत्यू बी लई विचित्र आहे. बघा तुम्ही काही काही गावामध्ये इतके चांगले वागणारे लोक राहतात, इतके चांगले वागणारे लोक राहतात. गावातल्या लोकांना असं वाटतं या माणसाने आपलं सोडून कुठेच जाऊ नये. गावातल्या काही बोटावर मोजण्या एवढ्या लोकांना काही लोक पदवी देऊन टाकतात. अहो तो आमच्या गावातला आमका आमका माणूस कधी आमच्या करता देव माणूस. मला सांगा बाबा एखाद्या सामान्य मनुष्याला देवाची उपमा देणं कुठेतरी चांगला गुण त्याच्यात असेल लोक म्हणून त्याला देव म्हणतात. गंमत आहे का. गावामध्ये चांगला वागणारा माणूस आहे, देवासारखं वागणारा माणूस आहे. गावातल्या लोकांना वाट्याने सोडून जाऊ नये. पण म्हणतात ना जो आवडे सर्वासी आणि तोच आवडे. बघा मृत्यू किती विचित्र आहे. ज्याच्याबद्दल प्रेम आहे आपण की राहावासा वाटतो तो सगळ्यांना सोडून निघून जातो. नेमकं काही काही लोकांना सगळं गाव कंटाळलेलं असतं. लोक नवस करतात ही ब्याज तेव्हा कपंत कपो. पण नेमकं तीच ब्याज शताब्दी महोत्सव पूर्ण करून टाकतात. इतका मृत्यू विचित्र. ज्याच्याबद्दल प्रेम आहे आपण की राहावासा वाटतो तो सोडून निघून जातो. आणि ज्याचा वीट आलेल्या डोळ्यासमोर नेहमी कीर्तनामध्ये विनोद सांगतो मृत्यू आपल्या जीवनावर येण्याकरता तीन गोष्टी अगोदर जीवनात द्याव्या लागतात. कोणकोणत्या ऐका. पहिला काळ, दुसरा वेळ आणि तिसरा आहे स्थळ. काळ वेळ आणि स्थळ ज्या दिवशी आपल्या जीवनात एकत्र आल्या. आपला बाप किती मोठ्या पदाला असू द्या न्यायाला आलेला बाप आपल्याला एक मिनिट संधी देतात. काळ वेळ आणि स्थळ. पण काय वेळेला काय होतं बाबा काळ येतो पण वेळ येत नाही तो माणूस मरत नाही. काय वेळेला काळ येतो वेळ येत पण स्थळ येत नाही तो माणूस मरत नाही. आणि या तीन गोष्टीवरती विजय मिळवत आहे. मी नेहमी विरोधान सांगतो जरी लोकांना माहिती काळ वेळ थर या तीन गोष्टीवर विजय मिळवता येत नाही तरी काही बहादूर विजय मिळवायला पाहतात. एक 80 वर्षाचा म्हातारा मरण करता काशीला गेला. आता घरीच गुपचूप मारून पण तो काशीला गेला.
कारण असं म्हणतात काशीला मिळाल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे इकडे आयुष्यभर कुटाने करायचं आणि मोक्ष घ्यायला काशीला जायचं, हे कोणी शिकवलं? आपल्या जीवनामध्ये मोक्ष मिळावा याच्या करता म्हातारा मरण करता काशील केला. 6 महिन्यात तट राहिना, पण दल्लारे मरणच सोडले. शेवटी किती सांग दल्ला करू ना, घर येतात दल्ला जीव सोडले. काय गंमत आहे, काय गंमत आहे. 6 महिने काशीला राहून त्याला मृत्यू आला नाही आणि घरी आल्याला त्याला का मरावं लागलं? काय कारण आहे? कारण आहे का? 6 महिने काशीला राहून त्याला मृत्यू आला नाही कारण काशीला काळे नव्हतं, वेळ नव्हतं आणि स्थळ सुद्धा नव्हतं. आल्याला मरावं लागलं. घरी काळ वेळ स्थळ त्याचा आतुरतेने वाट पाहतो. या 3 गोष्टीवरती विजय मिळवता येत नाही. तरी काही लोक कॉलरला हात लावून सांगतात आमना काकाले का नाही, अख्खं गाव घाबरत. मग तो पासना भावना वाटत म्हणून तुला गाव घाबरत. अरे तुमच्या काकाला गाव घाबरत यात नवल नाही. तुमच्या काकाला तालुका घाबरत असेल यात ते नवल नाही. भारत देश घाबरत असेल यात ते नवल नाही. पण आमच्या तुकाराम महाराजांना काळ घाबरत होता ही नवलाची गोष्ट आहे. महाराजांच्या नावाला स्वतः यम कापत होते. याला म्हणतात जीवन जगण्याची तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम किंवा जगा काढ काय आम्ही माथा दिला पाय. तुकोबराच्या नावाला यम कापत होते. याला म्हणतात जीवन जगण्याची मर्यादा. बाबांच्या निमित्ताने कीर्तनात एक वाक्य प्रत्येकाने घरी घेऊन जा. मानवी जीवन जगत असताना लोकांनी आपल्याला घाबरावं इतपड वारवार जीवन कधीच जगू. आपल्याला कोणीतरी गावात घाबरलंच पाहिजे, आपला गावामध्ये दबदबाच पाहिजे या हेतूने कधीच जीवन जगू नका. कारण सध्या लोक कुणालाही घाबरतात. आता रात्रीचा प्रवास करताना आम्ही महाराज लोक कुत्र्याला घाबरतो. मग कुत्र्याने स्वतःला मोठं म्हणून घ्यायचं का? आमच्या गाडी मागे पळतात ते कुठपर्यंत? गाव पास होईपर्यंत थांबावंच लागतं ना. मानवी जीवन जगत असताना लोकांनी आपल्याला घाबरावं इतपड वावर जीवन कधी जगू नका. माझ्या जगण्याने वागण्याने चालण्याने बोलण्याने न्याय झालं यमाने मला घाबरलं पाहिजे इतपड चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. अन्यथा काळ येणार आहे, जावं प्रत्येकाला लागणार. आता मी 15-20 मिनिटापासून सांगतोय काळ येणारे जावं लागणार. इथं बसल्यापैकी सगळ्यांनी मला प्रामाणिकपणाने सांगा, वाटतं का आपल्याला खरंच आपण जावं म्हणून? एकाला वाटत नाही जावं. तुमचं जाऊ द्यावं, मला सुद्धा वाटत नाही जावं. असं वाटतं असंच कीर्तन करत राहावं. एकाला वाटत नाही जावं. अलीकडचा काळ एवढा विचित्र आहे. सध्या लोक पुढाऱ्यांना घाबरत नाही, सध्या लोक पोलिसांना घाबरत नाही, पण घाबरतात फक्त मृत्यूला. आणि मृत्यूला जर लोक घाबरले नसते तर कोरोनाला घाबरून 2 वर्ष घरात लपली नसते. हे जवळच उदाहरण. किती घाबरतात मृत्यूला सांगू का?
हे काही लांबचा भाऊ आपल्या परिसरातला गावातलाच म्हणा. आई प्रामाणिकपणाने उत्तर द्या. तुमच्या भावाच्या गावाला फक्त तुम्हाला 2च दिवस जायचे. 2 दिवस भावाच्या गावाला जाण्याकरता तुम्ही माय मावले हो तरी 8 दिवसापासून करता का नाही करता? आता माना हलवलं इथंच उत्तर आहे का? 2 दिवस भावाच्या गावाला जाण्याकरता तुम्ही तयारी 8 दिवसापासून करता. 2 दिवस माहेरला जाण्याकरता तुम्ही तयारी 8 दिवसापासून करता. मग जिथं खरं जायचंय तिथली तयारी कधी करता? महाराज सगळं सांगा हो, पण ते नका सांगू. सध्या तर सांगूच नका. आम्ही लाडक्या बहिणी, आमचा पगार झाला, आता अजिबात सांगू नका. याचं कारण एकच आहे, घाबरतात लोक मृत्यूला. घाबरतात मृत्यूला. हा काही बादर एखाद्या दिवशी संतापात म्हणून बी टाकतात, मी आज जीव ठेवा म्हणे. तू नाटके करू नको. संध्याकाळी जेवणा टाइमशी आदर्शीर जीव ओके धमक्या कोणी दिला. घाबरतात मृत्यूला. पण तुम्ही किती घाबरा, आपली गोष्ट सोडा. 14 चौकट्या लंका नाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले मृत्यू पंथा, मागे सर्व थान मुरेची. देवी देवतांच्या मायबापाला देह त्यागावा लागला, आपल्या मायबापाला का म्हणून त्यागावा लागला? काळ न्याय देत असताना तुम्ही किती विद्वान आहात, तुमच्या विद्वत्तेला काळ घाबरत नाही. तुमच्याजवळ श्रीमंती किती, श्रीमंतीला काळ घाबरत नाही. तुमच्याजवळ सिक्युरिटी किती, सुरक्षा किती मोठी तुमची, याला काळ घाबरत नाही. आणि कदाचित श्रीमंत लोकांना काळ घाबरला असता, बाबा गरीब लोकांचा नंबर तिथं लवकर लागला असता, कारण तिथं सुद्धा लोकांनी घोटाळा केला असता. पण मृत्यू लोकात सगळ्यात ओरिजिनल खातं जर कोणी विचारलं कोणतं आहे, छातीला हात लावून सांगा, इथं एकच खातं खरंय, ते फक्त मृत्यूच. बाकी सगळा घोटाळा. कारण तिथं टेबला खालून चालत. आपण जर सांगा ना, ओ एम.जी. पाटील 2-3 करोड ना चेक लिया, 2-3 महिना राहू तो यम तुमले सांगेन तू ना चेक तर पेक निघ. श्रीमंत लोकांना काळ महाराज सुरक्षा मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये 2 सोडे प्रत्येकाच्या जीवनाचे ठरलेले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 सोडे प्रत्येकाला उपभोगायला मिळतात. महाराज म्हणतात, पहिला सोडा जन्माचा आहे आणि दुसरा सोडा मृत्यूचा आहे. जन्माचा सोडा आणि मृत्यूचा सोडा दोघं सोडे जीवनामध्ये उपभोगायला मिळतात. पण या दोघं सोड्यांची उपभोगण्याची पद्धत जरा वेगळी. जन्माचा सोडा तुम्ही आम्ही आनंदाने उपभोगतो. घरामध्ये बाळ जन्माला आलं, सगळ्या गावाला आपण पेढे वाटत फिरतो. आमच्याकडे बाळ जन्माला आले, आमच्याकडे बाळ जन्माला आले, घ्या पेढे. जन्माचा सोडा आनंदाने उपभोगतो आणि मृत्यूचा सोडा मात्र आपण रडून दुःखाने उपभोगतो. पण संतांच्या बाबतीत तसं नाही. साधू संत म्हणतात, जेवढा सोडा तुम्ही जन्माचा उपभोगतात आनंदाने, त्याच्यापेक्षा कितीतरी आनंदाने